तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ राहित होते। जर आपण आपल्या अंतकरणामध्ये मत्सर ठेवला, दुसऱ्याबद्दल द्वेष ठेवला, तर श्रीमद भागवत कथा ऐकून सुद्धा फायदा होत नाही बरं। निर्मत्सराणाम सता असं सांगितलंय। काय झालं, एक साधू भिक्षा मागायला गेले बरं का। भिक्षा भिक्षां देहि भिक्षां देहि। एका बाईच्या घरासमोर गेले, आवाज दिला, बाई एक साधू तुमच्या दारावर आलाय, थोडीशी भिक्षा वाढा। ती बाई खाली हाताने आली महाराज। सांगितलं, साधू बुवा तुम्ही कोणाची भक्ती करता? सांगितलं, मी प्रभू रामचंद्राची भक्ती करतो। ऐका बरं लक्ष देऊन, मी प्रभू रामचंद्राची भक्ती करतो। ठीक आहे का हो, तुम्ही मला तुमचा राम देऊ शकता का? काय मागितलं? तुम्ही मला तुमचा प्रभू रामचंद्र देऊ शकता का? त्या बाईने मागितलं, पण साधू कधी कोणी काही मागितलं आणि दिलं नाही असं होऊ शकत नाही। सांगितलं, बाई तुम्हाला राम पाहिजे का? ठीक आहे म्हणे, उद्या मी माझा राम घेऊन येतो। परीक्षा घेत होती बरं त्या बाईची परीक्षा। ठीक आहे म्हटले। दुसऱ्या दिवशी साधू गेले, हातामध्ये कमंडलू घेतलं आणि त्या कमंडलूमध्ये खालचे खडे माती कचरा टाकला। ऐका बरं, त्या कमंडलूत कचरा टाकला आणि त्या बाईच्या घरासमोर गेले आणि आवाज दिला, भिक्षां देहि। आतमधून ती बाई आली, आनंद आहे चेहऱ्यावर, कारण आज प्रभू रामचंद्र भेटणार होते तिला। त्या बाईने सांगितलं, महाराज तुम्ही मला राम देणार आहेत, पण त्याच्या बदल्यामध्ये मी तुमच्यासाठी सुंदर खीर बनवली म्हणे, एकदम घटवट दुधाची, त्याच्यामध्ये एक थेंबभर पाणी टाकलं नाही म्हणे, एवढी सुंदर खीर बनवली। पण एक काम करा, राम देण्याच्या अगोदर मी तुम्हाला खीर देते, तुमचं कमंडलू द्या। त्या साधूने ते कमंडलू घेतलं, कमंडलू घेतलं, आतमध्ये ती बाई गेली आणि त्याच्यामध्ये खीर टाकणार तेवढ्यात त्या कमंडलूतली घाण तिला दिसली। त्याच्यातला काडी कचरा दगड दिसले आणि ती बाई धावत आली, महाराज अहो सकाळी 4 वाजल्यापासून गॅसवर मी तुमच्यासाठी खीर बनवली आणि एवढी सुंदर खीर या घाण कमंडलू मध्ये कशी काय टाकू? त्या साधूने त्या बाईचा हात धरला आणि सांगितलं, बाई बस तुझ्या प्रश्नाचं उत्तर इथंच आहे। अगं तू फक्त सामान्य खीर बनवली तर घाण कमंडलू मध्ये टाकू शकत नाही। तू खीर जर एखाद्या कचऱ्यामध्ये टाकू शकत नाही, घाण असणाऱ्या कमंडलू टाकू शकत नाही, तर माझा राम प्रभू तुला देणं एवढं सोपं आहे का? अगं तुला जर देवाची प्राप्ती करायची असेल तर देव मागू नको कुणाला। तुला जर खरं राम पाहिजे असेल तर तू देव मागत फिरण्याची गोष्ट नाही, तू फक्त काय कर, तुझं अंतकरण निर्मळ कर, तुला देव मागायची गरज पडणार नाही। म्हणून मी नेहमी सांगत असतो, तुमच्याकडे लाख रुपये असतील, तुम्ही देवाच्या मंदिरात नेऊन टाका मायबाप, पण ते लाख रुपये पाहून देव तुमच्या घरी कधीच येणार नाही। पण त्या भगवंताबद्दल तुमच्या अंतकरणात श्रद्धा असेल, विश्वास असेल, निर्मत्सर भाव असेल, तर मी सांगतो तुम्हाला देवाच्या मंदिरात जाण्याची गरज नाही। तो देव त्याचं मंदिर सोडून तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही। पण याच्यासाठी निर्मत्सराणाम सता, आपलं अंतकरण तरी निर्मळ पाहिजे। म्हणून जर आपलं अंतकरण निर्मळ असेल तरच भगवंत आपल्या अंतकरणामध्ये येऊ शकतात। तसं श्रीमद भागवत कथा श्रवण करायची असेल तर आपल्याला सुद्धा आपलं अंतकरण कसं ठेवावं लागेल? निर्मत्सराणाम सता। आणि हे अंतकरण मत्सर रहित केव्हा होतं? जोपर्यंत आपल्या मुखात देवाचं भजन येत नाही तोपर्यंत आपल्या अंतकरणातला मळ जात नाही। नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीची। आपल्या अंतकरणातली घाण म्हणजे कोणती? पाप। आणि ते पाप जर घालवायचं असेल तर आपण फक्त देवाचं भजन करायचं। म्हणून आता श्रीमद भागवत कथेच्या दुसऱ्या दिवसाच्या कथेला प्रारंभ करण्या अगोदर सर्वांनी एकदा निर्मत्सर व्हायचंय, म्हणजे अंतकरणातले द्वेष काढून टाकायचे। 2 मिनिटं सर्वांनी भजन करा।